की मेनोपॉज हा काही आजार नाही, ती आयुष्यातली एक फेज आहे, ती येणारच आहे. लाईफस्टाईल सगळ्यात महत्वाची, जीवनशैली ती समजा आपली हेल्दी असेल ना तर ही फेज नक्कीच हेल्दी जाणार आहे. मेनोपॉज तुमचा आलाय म्हणजे तुमचं इंटिमेट लाईफ हे संपलंय असं नाही, असं बऱ्याच जणांचा समज असतो. तर अशा कुठल्या अर्ली साईन्स आहेत की स्त्रियांना स्वतःच्या 40शीमध्येच आपल्याला समजू शकतं की ही पेरिमेनोपॉझल स्टेज आहे? कारण ह्यानी तुमचा हॉर्मोनल बॅलन्स राहणार आहे. जेव्हा तुम्ही साखर कमी करणार आहात, बरोबर. तुमची स्ट्रेस लेवल कमी राहणार आहे. जे तुम्हाला कोरडेपणा जाणवतोय तर त्याची कारण जे आहे ना ते फक्त एक्सटर्नल नाही आहे, तर ते इंटरनल आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता छान वाटतंय पण पुढच्या क्षणाला असं होतं की खूप प्रचंड चिडचिड व्हायला लागली, राग येतोय. पण हा कशामुळे येतोय हे नाही समजत, की हे आपल्याला समजतच नाही की हे असं का होतंय किंवा हे होतंय हे पण नाही समजत. तर आजच्या आपल्या या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये असे कुठले बदल केल्यामुळे मेनोपॉजचा जो होणारा त्रास तो आपण कमी करू शकतो? तर जे पेरिमेनोपॉझल फेजमध्ये आहे, एक्सरसाइज हे टॉपचं औषध आहे त्यांना. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते. आजचा विषयसुद्धा खास आहे, कारण तो आहे प्रत्येक घराघरातल्या स्त्रीची एक गोष्ट आहे. पण दुर्दैवाने ती दुर्लक्षित झाली किंवा अनस्पोकन राहिली आहे. हो, मी आज बोलतीये वयाच्या 40शीनंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या एका वळणाबद्दल, आणि ते वळण म्हणजे मेनोपॉज. अचानक होणारे मूड स्विंग्स, हॉट फ्लॅशेस, शरीरात होणारे बदल आणि त्यामुळे होणारी तिची चिडचिड. घरातल्यांना वाटतं काय वय झालं आहे, सारखी काय चिडचिड करते, नाटक करते. पण खरं सांगू का, या काळात तिला खरी गरज असते ती योग्य व्यक्तीची, योग्य सल्ल्याची आणि तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांना समजून घेण्याची. तर म्हणूनच हा विषय सोपा करण्यासाठी आज आपल्या चॅनलवर गेस्ट आल्यात. त्या म्हणजे ऊर्जा वेलनेसच्या फाउंडर, आयुर्वेदिक डॉक्टर आणि गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर प्रेरणा बेरी. नमस्कार मॅम, मी तुमचं स्वागत करते आजच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही या सर्व गोष्टींबद्दल बोलणार आहे, जसं की मेनोपॉज ची सर्व कारणे, त्याचे सायन्स, मनावर कसा परिणाम होतो किंवा घरच्यांनी कसं समजून घेतलं पाहिजे, त्यामागची सायकॉलॉजी, या सर्व गोष्टींबद्दल आम्ही आजच्या पॉडकास्टमध्ये बोलणार आहे. तर स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजूनपर्यंत तुम्ही पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. आपण पॉडकास्टला सुरुवात करूया. तर मॅडम, मेनोपॉज म्हणजे फक्त पिरियड्स बंद होणं असं नाही आहे. मेनोपॉज म्हणजे फक्त पिरियड्स बंद होणं असं नक्कीच नाही आहे. ही एक खूप मोठी फेज आहे. आणि आपण म्हणूया जसं प्रत्येक महिलेला, मुलीला पिरियड्स हे सुरू होतात तसे ते पिरियड्स थांबणार सुद्धा आहेत. ओके. त्यामुळे प्रत्येक महिलेच्या आयुष्यात ही फेज येणार आहे. आणि ही फेज एवढी मोठी असते की ती आपल्याला समजतही नाही की ही फेज ही सुरू झालेली आहे. आणि फक्त मग पिरियड्स थांबणे ही एक क्रिया ही होते आणि मग त्याच्यानंतर त्याच्या आधी हे बरीच लक्षणं ही आपल्याला दिसायला लागतात. ठीक आहे. तर आता आपण ह्याच्यात म्हणून हे 3 फेजेसमध्ये, हे टप्प्यांमध्ये हे डिव्हाइड झालेलं आहे. पेरिमेनोपॉझल फेज, ॲक्च्युअल मेनोपॉज, पिरियड्स थांबणे, आणि पोस्ट मेनोपॉझल फेज. ओके. ह्याच्यामध्ये पेरिमेनोपॉझल फेज जी आहे ही सगळ्यात ही मोठी असते, बऱ्याचदा त्रासदायक असते आणि ती कळतही नाही ना, कळतही नाही की ही सुरू झालेली आहे. तरी आजकाल खूप अवेअरनेस आहे. आणि बरेच आपण सोशल मीडियाशी कनेक्टेड आहोत, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या समजतात. पण तरीही जेव्हा ती बाई प्रत्यक्ष फेस करत असते ना तेव्हा तिला समजत नाही. बरोबर. तर पेरिमेनोपॉझल फेज जी आहे ही साधारण आपण म्हणूया 2 वर्ष ते 6 वर्ष एवढी ती चालू शकते. म्हणजे डिपेंड्स ऑन प्रत्येक स्त्रीवर डिपेंड आहे ना की ही फेज किती चालू शकेल. नक्कीच. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, लाईफस्टाईल वेगळी असते. लाईफस्टाईल सगळ्यात महत्वाची, जीवनशैली ती समजा आपली हेल्दी असेल ना तर ही फेज नक्कीच हेल्दी जाणार आहे.
आणि त्याच्याही मागे समजा आपले पिरियड्स हेल्दी असतील तर मग हे आपण हे सगळेच जण वेगवेगळी लक्षणं ही फेस करतात, पण त्याची इंटेन्सिटी ही नक्कीच कमी होऊ शकते. त्यामुळे मग आपले पिरियड्स हेल्दी असणं, आपण स्वतः हेल्दी असणं, हेल्दी लाईफस्टाईल असणं हे खूप महत्वाचं आहे. ही फेज आपल्याला पूर्ण व्यवस्थित छान शांततेत समजा घालवायची असेल तर. आणि योग्य आहार सुद्धा यामध्ये, हो, लाईफस्टाईल म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळं यामध्ये झालं. आलं. लाईफस्टाईल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण सगळा त्याचा 360 डिग्रीज विचार केला पाहिजे की तुमचा पूर्ण दिवस कसा आहे, म्हणजे तुमचं रुटीन कसं आहे, तुम्ही उठताय किती वाजता, झोपताय किती वाजता, त्यानंतर तुमचा डाएट काय आहे, व्यायाम करताय का नाही, स्ट्रेस लेवल किती आहे. कारण या वयात स्ट्रेस लेवल वाढलेलीच असते. नक्कीच, कारण जसं आपण म्हणतो की 40च्या नंतरची ही फेज आहे, म्हणजे आजकाल ती लवकर दिसायला लागतात, कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स हे जे आहे हे आपल्याला लवकर दिसायला लागतं. ओके, आणि 40 हा टप्पा असा आहे कोणाच्याही स्त्री पुरुष कोणाच्याही आयुष्यात की आपण आपल्या करिअरच्या एका वेगळ्या पीकला असतो. नक्कीच, बरोबर. ओके, जबाबदाऱ्या पण असतात, मुलं पण मोठी झालेली असतात आणि त्यांचेही म्हणजे आता शाळा कॉलेज त्यांचं जग वेगळं ते एक्सप्लोअर करत असतात. म्हणजे ती जी स्टेज आहे ही स्टेजच वेगळी असते. आणि त्या स्टेजमध्ये जेव्हा आपण हे हॉर्मोनल अपडाऊन्स जेव्हा फेस करतो तेव्हा मग ते अजून त्या गोष्टी आपल्याला सहन करणं किंवा जबाबदारी, म्हणजे ती एक आपल्या स्वतःच्या हेल्थची जबाबदारी अजून ही वेगळी येते. नक्कीच नक्कीच. जी ऑलरेडी बाकीच्या जबाबदाऱ्या बायकांवर ह्या खूप असतात आणि ही जनरली दुर्लक्षित केलेली जाते. ती सवयच असते ना. कुठलीही बाई बघा स्वतःला प्रेफरन्स किती दिसते, स्वतःला म्हणण्यापेक्षा स्वतःच्या हेल्थला खरंय खूप कमी नाही देत. कमी तर जाऊ दे, देतच नाही. म्हणजे एक टप्पे सांगते की काहीतरी होत आहे बरं का, की फॉर एक्झाम्पल हॉट फ्लशेस हे समजा हे सुरू झालंय, किंवा पिरियड्समध्ये थोडंसं आधी 3 दिवस फ्लो होत होता, आता 2 दिवस झालाय, तर हा काहीतरी चेंज झालाय हे नाही समजत त्यांना. हा ठीक आहे, हे होणारच आहे. किंवा हॉट फ्लशेस हा घाम, हा मी हे ऐकलंय हे मेनोपॉज फेज मध्ये होतच. ओके, किंवा डायजेशन मध्ये काहीतरी गडबड व्हायला लागली, हा ठीक आहे, हे होतच. ओके, म्हणजे कुठल्याही गोष्टीला आपण तेवढ्या सिरियसली हे घेत नाही जोपर्यंत आपण कुठेतरी थांबायला पाहिजे, किंवा तो त्रास इतका जास्त मोठ्या प्रमाणात झालेला आहे की आता मी करूच शकत नाहीये काही, तेव्हा जॉईंट पेन हेल्प घेतली जाते. जॉईंट पेन समजा होते, हा थोडंसं होतंय, हा ठीक आहे मला थोडंसं होतंय, तात्पुरतं काहीतरी घेतलं, काहीतरी तेल लावलं किंवा गोळी खाल्ली, झाला विषय संपला. पण जेव्हा मला चालायलाच जमणार नाही तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. म्हणजे ती गोष्ट जेव्हा 10-20% वर असते ना तेव्हा आपण त्याच्यावर काहीच नाही करत. अगदी खरं. म्हणजे ही सवय आहे महिलांना की स्वतःला प्रेफरन्स देत नाहीत, कारण आतापर्यंतची सगळी सवय अशी असते, आपण जेव्हा फॅमिलीमध्ये असतो, मुलांचा आधी, नवऱ्याचा आधी, किंवा अजून फॅमिलीचा आधी, आणि मग स्वतःला काही झालं तर ते लास्ट, ही सवय असते. तर या पॉडकास्ट नंतर नक्कीच महिलांचा स्वतःकडे बघण्याचा अप्रोच बदलणार आहे. बदलायला हवा. खरंय, कारण छोटी गोष्ट असते तेव्हाच तुम्ही त्याच्यावर समजा उपाय केला ना तर ती वाढणार नाहीये. खरंच आहे. आणि मी जसं म्हटलं की पेरिमोनोपॉझल फेज ही 2 ते 6 वर्षाची असते. मग तुम्ही एवढे वर्ष ती सहन करत बसणार आहे का? सुरुवातीला समजा ते थोड्या प्रमाणात तुम्हाला काही सिम्पटम्स असतील, लक्षणं असतील, तर ती तेव्हाच ट्रीट केली तर ते एकतर वाढणार नाहीये, ती फेज तुमची सुसह्य होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल वजन वाढतंय, 1 किलो वजन वाढलं, 2 किलो वजन वाढलं, कोण लक्ष देतंय? कुणीही देत नाही. 10 किलो वाढेल मग खडबडून जागे होतात की बापरे आता खूप वजन वाढलंय. आणि त्यातही कसं करतात बघा, माझ्या मैत्रिणींनी हे ट्राय केलं, मी ते करणार. ओके, डाएट केलं 1 आठवडा, 1 महिना पण खूप बोलतेय मी, पण ते थोड्या काळ करणार आणि एक गोष्ट काहीतरी. एक्सरसाइज सुरू केला, थोडे दिवस करणार, बंद झाला. डाएट केलं, थोडे दिवस करणार, बंद झालं. हिने हे प्रोडक्ट ट्राय केलं, ते प्रोडक्ट ट्राय केलं, मी पण करणार, नाही कमी होते,
बंद करणार. म्हणजे हे जे ट्रायल अँड एरर करत बसतात ना, त्याच्यातही वेळ खूप जातो. बरोबर आहे, खरंच आहे. आणि ते वजन अजून वाढतं, कमी तर होत नाही. म्हणजे माहिती तर असतात सर्व गोष्टी सगळ्यांना, पण ते स्वतःच्या बाबतीत होते किंवा ते जाणवत नाही या सर्व सायन्स जाणवत नाहीत ही तर गोष्ट आहेच आहे. आणि जरी जाणवलं तरी त्यावर उपचार घेतले पाहिजेत. त्या स्टेज पर्यंत पोहोचत नाही, हे नाही करत. कारण आपण असं कन्सिडर करून चालतो की हे होणारच आहे. मेनोपॉज म्हटल्यानंतर किंवा हा माझा आता 40 नंतर हे अशा गोष्टी ह्या होतातच, हे तर सर्रास हे डोक्यामध्ये असतं. आणि त्यामुळे त्याच्यावर उपाय हे केले जात नाहीत. की जसं आता पिरियड्स मध्ये पण पोट हे दुखणारच असं आपण कन्सिडर करून चालतो, पण तसं नाही आहे. त्यामुळे त्याच्यावर हे उपचार केले जात नाही. आता मगाशी तुम्ही म्हटलात फर्स्ट स्टेज पेरिमेनोपॉझल स्टेज असते, मधली स्टेज कुठली असते? मेनोपॉज, ऍक्च्युअल पिरियड्स थांबणे. ओके. आणि त्यानंतर पोस्ट मेनोपॉज. ती पण आपण म्हणूयात 1-2 वर्ष पोस्ट मेनोपॉज आपल्याला काही ना काही सिम्पटम्स हे दिसत राहतात. ओके. आणि मग नंतर जे काही लक्षणं आहेत ती सगळी सेट होतात. म्हणजे मग ती एक जी आहे ती एक वेगळी फेज महिलेच्या आयुष्यातली ती सुरू होते. ओके. सेकंड इनिंग म्हणू शकतो. सेकंड इनिंग, येस. तर अशा कुठल्या अर्ली साईन्स आहेत की स्त्रियांना स्वतःच्या 40शीमध्येच आपल्याला समजू शकतं की ही पेरिमेनोपॉझल स्टेज आहे? ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ना, आपण ज्याला म्हणतो की बोलीभाषेत हॉर्मोनल इम्बॅलन्स झालाय असं सगळ्या जण म्हणतात. म्हणजे मी हे बोलीभाषा म्हणते. कारण काही ना काही पिरियड संदर्भात आपल्याला लक्षणंही दिसायला लागतात. की समजा आधी बरोबर 4 दिवस 5 दिवस हा फ्लो असेल तर तो फ्लो कमी झालेला आहे. ओके. की 2 दिवस 3 दिवस, ठीक आहे. किंवा काही क्लॉट्स पडतायत. ओके. किंवा काहींच्या बाबतीत फ्लो हा वाढलेला पण दिसतो. पण शक्यतो आधी कसं होतं की फ्लो हा कमी झालाय. अच्छा. म्हणजे पिरियड्सच्या फ्लो संदर्भातले काही ना काही बदल हे आपल्याला आधी दिसायला लागतात. म्हणजे हे आपण अर्ली साईन हे आपण म्हणू शकतो की आपल्या शरीरामध्ये काही ना काही हॉर्मोनल चेंजेस हे सुरू झालेले आहेत. ओके. कारण पिरियड्स हे रेग्युलर येत असतात बरं का. ज्या डेटला तुमची जी काही 28, 30, 35, 40 जी काही दिवसांची सायकल असेल त्यानुसारच येत असतात, पण फ्लो मध्ये बदल. ओके. त्यामुळे समज असा होतो की नाही माझे पिरियड्स रेग्युलर आहेत. ओके. कारण डेट तर बदललेली नाहीये, वेळेनुसार फक्त फ्लो मध्ये थोडासा चेंज झालाय. ओके. तर ही एक लक्षण महिलांनी अगदी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर हळूहळू वजन वाढणं हे एक आपल्याला दिसायला लागतं. म्हणजे ते आपण अर्ली साईन हे समजू शकतो. किंवा जॉईंट संदर्भात काही ना काही तक्रारी की गुडघे दुखतायत किंवा पाय दुखतायत, जॉईंट पेन हा एक कंबर दुखतीये, हे एक जॉईंट पेन संदर्भातलं एक लक्षण हे आपल्याला दिसायला लागतं. आणि मग बाकीची जी लक्षणं आहेत, म्हणजे हे अर्ली साईन्स सांगितले, मग बाकीची जी लक्षणं आहेत ही आपल्याला ॲक्च्युअल त्या फेजमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा मग ते आपल्याला दिसायला. मूड स्विंग्स हे पण एक महत्त्वाचं आहे. की चिडचिड होणं, अचानक राग येणं, ओके, एन्झायटी, सतत काही ना काही विचार हे डोक्यामध्ये येत राहणं आणि त्या विचारांच्या चक्रामधून आपण बाहेरच नाही पडू शकत. एन्झायटी म्हणूया त्याला. किंवा काही काहींना डिप्रेशन पण येऊ शकतं. की काहीच नाही करायचंय मला काही सोशल कनेक्टच नाही ठेवायचा आहे, स्वतःला बंद करून घेणं. म्हणजे हे काही आपण सायन्स आपण म्हणूयात की अर्ली सायन्स आपण. तर मेनोपॉजमध्ये हॉट फ्लॅशेस खूप जणांना होतात, खूप महिलांना होतात. तर त्यासाठी काही आपले आयुर्वेदिक उपाय आपले असतात का त्यावर? हो, नक्कीच. हॉट फ्लॅशेस हा जे आहे ना हे खूप त्रासदायक आहे बरं का. म्हणजे आत्ता आपण बसलोय, AC मध्ये बसलोय, तरीही घाम फुटणार. बापरे. आणि तो जो घाम आहे ना हा अप्पर बॉडीलाच येतो. ओके. चेस्ट पासून वरती मेनली फेसला हा एकदम घाम येतो. एक 5 मिनिटं जास्तीत जास्त राहतो, पुन्हा आपोआप शांत होतो. ओके. म्हणजे असं कंटिन्युअस राहतो असं नाही. हे जे आहे हे अचानक येतं, 5-7 मिनिटाचं हे आहे आणि आपोआप शांत होऊन जातं. हे जे आहे हे महत्वाचं आहे. याला आपण हॉट फ्लॅश असं म्हणतो.
तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदिकच असं नाही, पण ब्रीदिंगचा खूप छान उपयोग होऊ शकतो याच्यामध्ये, की म्हणजे तुम्हाला नर्वस सिस्टीम जी आहे ही काम डाऊन करायची आहे. ओके. आणि त्यासाठी तुम्ही बॉक्स ब्रीदिंग म्हणजे एक 6 इनहेल करा, 6 काउंट्सपर्यंत इनहेल मध्ये थांबा, 4 काउंट्स, पुन्हा 6 काउंट्स एक्झेल करा. त्याला बॉक्स ब्रीदिंग आपण म्हणतो. बॉक्स ब्रीदिंगचा चांगला उपयोग होईल. त्यानंतर फक्त शांत श्वास घेणं, 2 मिनटं बसून तुम्ही 5-10 श्वास हे फक्त शांतपणे घ्या, त्याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून घ्या. म्हणजे डोळे बंद करून बसा, श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. ह्यानी सुद्धा तुमचा नर्वस सिस्टीम काम डाऊन व्हायला मदत होते. त्यानंतर आता आयुर्वेदिक तुम्ही म्हटलात तसं धणे जिऱ्याचं पाणी आहे, याचाही खूप चांगला उपयोग होतो. हे तुम्ही रेग्युलर बेसिसवर समजा सकाळच्या वेळेमध्ये घेतलं तर ह्यानी सुद्धा म्हणजे आपण याला म्हणूयात पित्त जे काही तुमचं वाढलेलं आहे, बिघडलेलं आहे, त्याच्यासाठी हे खूप चांगलं आहे. म्हणजे रात्री भिजवून ठेवायचं. रात्री भिजवून धणे आणि जिरे, 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे हे तुम्ही भिजवून ठेवा, सकाळी ते पाणी प्या. त्यानंतर तूप हे खूप चांगलं औषध आहे, म्हणजे तूप तुमच्या जेवणामध्ये ठेवा, ह्यानी सुद्धा खूप चांगला फरक आपल्याला जाणवतो. वेगवेगळी औषधी तुपं पण असतात. ओके. मेडिकेटेड घी म्हणजे त्याच्यामध्ये औषधी काढा टाकून ते सिद्ध केलेली तुपं असतात, जे आपण मेनोपॉजसाठी खूप चांगल्या पद्धतीने वापरतो. फलघृत आहे, पंचतिक्त घृत आहे. अर्थात मी प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, जरी मी इथे कुठल्याही औषधांची नावं सांगितली, कारण प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि त्यानंतर आपल्याला मेडिकल हिस्ट्री ही वेगळी असते प्रत्येकाची, त्यामुळे प्रत्येकाला ते औषध सूट होईलच असं नाही आहे. पण ही औषधं खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. नक्कीच गुलकंद घेऊ शकतात, पण अर्थात या वयामध्ये पुन्हा ते गोड, साखर, समजा तुम्हाला डायबिटीस नसेल तर डेफिनेटली तुम्ही गुलकंद पण घेऊ शकता. मी असं ऐकलं की जास्त साखरेचं सेवन सुद्धा तुमचे पिरियड्स ट्रिगर होऊ शकतात याच्यामुळे, तर असं आहे का? नक्कीच. साखर ही खरं तर कमीच केली पाहिजे. काही विशिष्ट वयानंतर बंद केली तरी चालणार आहे, कारण आपल्याला नॅचरल शुगर ही खूप मिळत असते. ओके. आणि आपण जे काय खातो त्याचं आफ्टर मेटाबॉलिझम त्याचं रूपांतर जे आहे ते ग्लुकोजमध्येच होत असतं. त्यामुळे ही ॲडेड शुगर न खाणं हे कधीही चांगलंच आहे. नॅचरल शुगर आपल्याला ड्रायफ्रुट्समधून मिळते, काळे मनुके, अंजीर, खजूर ह्याच्यातून आपल्याला मिळते. त्यानंतर फळं आहेत, फळांमधून आपल्याला सगळ्यांना नॅचरल शुगर मिळते. त्यामुळे आपण ही रिफाईंड शुगर म्हणूयात की न वापरलेलंच चांगलं, कारण ह्यानी तुमचा हॉर्मोनल बॅलन्स राहणार आहे. जेवढा तुम्ही साखर कमी करणार आहात, तुमची स्ट्रेस लेवल कमी राहणार आहे. ओके. त्यामुळे साखर आपण म्हणतोच व्हाईट पॉइझन असंच आपण म्हणतो, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साखर बंद करायची म्हणजे गुळ सुरू करायचं असं नाही बरं का. बऱ्याच जणांचं ते डोक्यात लगेच हा चला ठीक आहे साखरेचा चहा, गुळाची पावडर टाकून आम्ही चहा घेतो. गुळ पण हे प्रोसेस्डच आहे. ओके. त्यामुळे ते तुम्ही गुळही खाऊ नका, साखरही खाऊ नका. जे काही तुम्हाला तुमच्या जेवणातून जे काही गोड किंवा फळं आहेत हे सफिशियंट आहे, म्हणजे तेवढी शुगर ही सफिशियंट आहे आपल्या शरीराला. ॲडेड शुगर घ्यायची काहीच अजिबात गरज नाही. आणि समजा तुम्ही ती बंद केली, कमी केली, म्हणजे मिठाई खाणं हे बऱ्याच जणांना सवय असते की जेवणानंतर काहीतरी गोड पदार्थ खाणं, त्याऐवजी तुम्ही फळं खाऊ शकता नक्कीच. तर हे जर का तुम्ही कमी केलं तर तुमचे पिरियड्स, तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स राहायला नक्कीच चांगली मदत होणार आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे अगदीच. आणि एक महत्वाचं ह्याच्यामध्ये म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स हा वाढत असतो पेरिमेनोपॉझल फेजमध्ये, मेनोपॉजमध्ये. आणि तुम्ही जेव्हा साखर खाताय तेव्हा नक्कीच ह्याचा तुमच्या इन्सुलिनवर अजून जास्त परिणाम होतो आणि वजन वाढायला पण मदत होते. म्हणजे तुम्ही ते स्वतःहून तुम्ही तुमचं वजन वाढवून घेताय. त्यामुळे साखर समजा तुम्ही कमी केली तर इन्सुलिन रेझिस्टन्स तुमचा कमी होणार आहे, वजन कमी व्हायला, एस्पेशली बेली फॅट, पोटावरचं चरबी ही पण तुमची वाढणार नाही, कमी व्हायला मदत होणार आहे. खूपच महत्वपूर्ण अशी टीप दिली आहे. कारण या 40 नंतरच्या टप्प्यात या वजन वाढणं किंवा
अचानक ते हॉट फ्लॅशेस किंवा या सर्व गोष्टी घडतातच. हो. सो ही गोष्ट फार आणि हे महत्त्वाची. वजन वाढणं हे जे आहे ना, हे नॅचरल प्रोसेस आहे. ओके, कारण इस्ट्रोजन तुमचं कमी झालेलं आहे ओके आणि त्यामुळे तुमची बॉडीची ती रिॲक्शनच आहे की तुमचं वजन हे वाढणार आहे, ओके फॅट हे वाढणार आहेत, कारण आपलं मसल मास हे कमी होत असतं. स्नायू जे आहेत हे स्नायू आपल्या शरीरामधले हे कमी होत असतात, ओके त्यामुळे फॅट्स हे वाढत असतात. बरं. म्हणजे हे नॅचरल प्रोसेसच आहे ही. म्हणजे असं नाही की त्यामुळे- तुम्ही खूप खाल्लं किंवा गोड खाल्लं आणि व्यायाम नाही केला आणि तुमचं वजन वाढलं, नाही, असं नाही होत नाही. इथे. ही नॅचरल प्रोसेस आहे पेरिमेनोपॉझल फेज मध्ये. म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं की Yes, वजन वाढणं yes. हे खूप महत्वाचं लक्षण आहे. बरं बरं. त्यामुळे तुम्ही साखर कमी केली तर हे डेफिनेटली तुमचं कंट्रोलमध्ये किंवा त्रास कमी होईल जो होणार आहे. नक्कीच. तर 40 नंतर अचानक केस गळणं खूप वाढायला लागतं, त्वचा कोरडी पडते, तर त्याच्या मागची काय कारणं असू शकतात? हे सगळं आपण हॉर्मोनल इम्बॅलन्स हेच एकमेव कारण आहे. ओके आता मी ओव्हरऑल सांगते की आपल्याला कोणकोणती लक्षणं दिसतात. हम्म. आता हॉट फ्लश आपण जे हो. म्हणलं की ते सगळ्यात महत्त्वाचं प्रॉमिनंट लक्षण हे बरोबर. दिसतं आपल्याला. त्यानंतर वजन वाढणे हम्म. हे एक दुसरं आहे. झोपेच्या तक्रारी सुद्धा ह्या खूप दिसून येतात आपल्याला पेरिमेनोपॉझल फेजमध्ये. शांत झोप न लागणं, गाढ झोप न लागणं किंवा खूप उशिरा झोप लागणं. काही काही बायका सांगतात तर मी तर रात्रभर जागीच असते, ओके एवढ्या त्या झोपेची बरं. तक्रार ही आपल्याला दिसायला लागते. त्यानंतर स्किन आणि हेअर संदर्भात पण बऱ्याच गोष्टी ह्या आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर तर आता तुम्ही जे विचारलं की केसांसंदर्भातल्या, तर स्किन आणि हेअर ह्याच्यामध्ये मेजरली जेव्हा इस्ट्रोजन ड्रॉपडाऊन होतं, इस्ट्रोजनची लेवल कमी होते, तेव्हा ओव्हरऑलच ड्रायनेस, कोरडेपणा हा शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढतो. ओके म्हणजे इंटरनली पण आणि एक्सटर्नली पण. बरं बरं. सगळ्यात महत्त्वाचं, कुठलीही गोष्ट ही फक्त एक्सटर्नल नसते. जे तुम्हाला कोरडेपणा जाणवतोय तर त्याची कारण जे आहे ना ते फक्त एक्सटर्नल नाही आहे, तर ते इंटरनल आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. ओके म्हणजे पेरिमेनोपॉझल फेजमध्ये समजा तुम्हाला केसांच्या आणि त्वचेच्या तक्रारी जाणवत आहेत तर फक्त वरून काही लावून तुमचं ते करेक्शन होणार नाहीये. तुम्हाला इंटरनली ते ट्रीट करावं लागणार आहे. ओके आणि इंटरनली ट्रीट म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं तसं होलिस्टिक अप्रोच आपला पाहिजे. तुमचे लाईफस्टाईल करेक्शन पण पाहिजे, नक्कीच. मेडिसिन्स हे तर ह्या गोष्टी तर आहेतच. तर केस गळणं, त्यानंतर केस विरळ व्हायला लागतात. म्हणजे बऱ्याच बायका म्हणतात की माझं जरा असं टक्कल पडलंय असं मला जाणवतं. ओके तर हे केस विरळ होणं. त्यानंतर स्किनच्या संदर्भात सुद्धा हीच तक्रार असते की स्किन जी आहे ही कोरडी पडतीये. त्यानंतर एजिंग साइन्स दिसायला. हे आपल्याला दिसतात ओके की रिंकल्स आहेत, ओके, काही पिगमेंटेशन आहे. ओके ओके, त्यामुळे हे जे आहे हे ओव्हरऑल किंवा आपण म्हणूयात अंडर आय डार्कनेस, ते सुद्धा एक हां. वन ऑफ द कारण असू शकतं. तर हे जे आहे हे सगळे एजिंग इफेक्ट्स हे आपल्याला दिसायला ओके लागतात. ओके आणि ह्याच्या मागचं कारण हेच आहे की आपलं हॉर्मोनल इम्बॅलन्स, आपण मेनोपॉजकडे जातोय आणि आपले जे इस्ट्रोजन हॉर्मोन, इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन हे जे हॉर्मोन आहेत हे कमी होत आहेत. ओके बेसिकली हे जे हॉर्मोन्स आहेत ना दोन्ही, ह्याच्यावर आपलं शरीराच्या सगळ्या गोष्टी ह्या अवलंबून आहेत. अच्छा ओके म्हणजे आपल्या स्किनचा टाईटनेस, ओके, आपले मसल्स, आपलं वजन, आपली हार्ट हेल्थ, ओके आपली गट हेल्थ, ओके, हे सगळं आपलं इस्ट्रोजनवर अवलंबून आहे. म्हणजे खूप म्हणजे एक महत्वाचा आपल्या शरीरातले महत्वाचा हॉर्मोन आहे तो. आणि त्यामुळे मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चेंजेस हे मेनोपॉझल पेरिमेनोपॉझल फेज मध्ये आपल्याला हे दिसायला दोन्ही लागतात. हार्मोन्स कंट्रोल करतात आपल्या शरीराला. येस, ओके ते ना आपण म्हणूयात सैनिक आहेत, आपलं प्रोटेक्शन करणारे आहेत. ओके आणि मग ते जेव्हा ड्रॉपडाऊन होतात तेव्हा मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या सुरू होतात. बऱ्याच जणांचं असं असतं की मेनोपॉजमध्ये काही काहींना भयानक ब्लड लॉस होतो, ब्लड क्लॉट्स होतात. अशी परिस्थिती असते की माझ्या मैत्रिणीचं उदाहरण सांगते की ती तिच्या बेडपासून तिच्या दरवाजापर्यंत चालू शकत नाही अशी वेळ येते. तर सर्व स्त्रियांना असा त्रास होतो का? तुमची म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की लाईफस्टाईल चेंज जर तुम्ही चांगला ठेवला, तुमचा लाईफस्टाईल चांगली ठेवली तर हा त्रास कमी होऊ शकतो.
असं आहे, असं होऊ शकतं. हो नक्कीच, लाईफस्टाईल तर आपली हम्म. चांगली असल्यावर आपल्याला सगळेच त्रास हे हो. कमी होणार हे अगदी महत्त्वाचं आहे. पण बेसिकली जेव्हा आपण म्हणतो की काहींना कमी ब्लिडिंग होतं, काहींना तर तुम्ही म्हणलात की जास्त फ्लो हम्म. होतंय, तर ह्याच्या मागे त्यांची काही वेगळी मेडिकल हिस्ट्री पण असू शकते. ओके. ओके, बरं. म्हणजे बऱ्याच जण आता पीसीओडी हा शब्द तर सगळ्यांनी ऐकलाच कॉमनच असेल. झाला तो. त्याबरोबर आता समजा ह्या दरम्यान त्यांना फायब्रॉइड किंवा ॲडिनोमायोसिस, ओके, ह्याच्यासारख्या गोष्टी समजा असतील, ओके. तर त्याचा परिणाम किंवा एंडोमेट्रिओसिस, तर त्याचा परिणाम हा फ्लो जास्त वाढणे ह्याच्यावर होऊ शकतो. ओके. बरोबर. आणि मग म्हणजे फ्लो ही सगळी मेडिकल हिस्ट्री आहे आणि प्लस मेनोपॉझल फेज आहे. मग आणि म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, बरोबर. आणि मग हे दोन्ही मिळून मग तो फ्लो वाढणं ही गोष्ट आपल्याला दिसून येते. ओके. जसं मी इंट्रोमध्ये सुद्धा सांगितलं की त्या पिरियडमध्ये स्त्री खूप मेंटल प्रेशर किंवा हार्मोनल इम्बॅलन्स, चिडचिड, हॉट फ्लॅशेस या सर्वांमधून जात असते, शरीरात बदल घडत असतात. पण घरच्यांना काही वेगळंच वाटत असतं की कधी कधी नाटक का करते एवढं काय चिडण्यासारखं आहे. सो अशा त्यांच्या रिॲक्शन असतात. तर त्यावेळेस घरच्यांनी कसं समजून घेतलं पाहिजे त्या स्त्रीला? जशी पेरिमेनोपॉझल फेजमध्ये शारीरिक लक्षणं असतात ना, हम्म. तशीच मानसिक लक्षणं पण असतात, हम्म. आणि ती तेवढ्याच तीव्रतेने त्या महिलेला जाणवत असतात. ओके. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूड स्विंग्स. हम्म. ओके, मग मूड स्विंग्समध्ये काय काय होतं की आत्ता छान वाटतंय, पण पुढच्या क्षणाला असं होतं की खूप प्रचंड चिडचिड व्हायला लागली आहे, राग येतोय, पण हा कशामुळे येतोय हे नाही ते समजत. कळत नाही. हां. किंवा एखादी कुठली तरी बारीकसा ट्रिगर पण तो सफिशियंट होऊन जातो. ओके, भडका उडायला वेळ एकदम, नाही हो, लागत. हो. असं होतं. पण हे त्या महिलेला पण थोड्या वेळाने समजतं की अरे माझी उगाचच चिडचिड झाली बरं का, काहीच कारणच नव्हतं एवढं चिडण्याचं. ओके, म्हणजे हे एक सगळ्यात महत्त्वाचं चिडचिड किंवा मूड स्विंग्स आपण याला म्हणूया. हो. त्यानंतर विसराळूपणा किंवा ब्रेन फॉग, ओके. हे पण एक खूप महत्त्वाचं लक्षण आहे. बरं. की असं एखाद्या गोष्टीचं, वस्तूचं नावच आठवत नाही, एखाद्या माणसाचं नावच आठवत नाही. म्हणजे आपल्याला तो माणूस समोर दिसत असतो पण नाव नाही आठवत, ओके. किंवा आपल्याला पटकन एखादी गोष्ट कुठे ठेवली आहे हां. हे नाही आठवत. ओके. ओके, हे एक सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे ना, ओव्हरऑल कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी कमी झाल्यासारखे ओके. वाटते. अच्छा. म्हणजे समजा असं असेल की मी आधी 15-20 माणसांचं म्हणजे घरी येणार आहेत पाहुणे, तर मला काहीच नाही वाटायचं की हा चला ठीक आहे, करीन सगळी सगळं. ही सगळी तयारी आहे. पण आता कोणी 2 माणसं जरी पाहुणे येणार असतील ना, तरी खूप स्ट्रेस वाटायला लागतो की ओके. नाही, मला नाही हे जमणार. अच्छा. कॉन्फिडन्स इथे लो होतो. येस. किंवा कोणी तुम्ही वर्किंग असाल, तर एखादी मीटिंग असेल, एखादं प्रेझेंटेशन असेल, तर आधी जो कॉन्फिडन्स असायचा ना, तो एकदम असं नाही, मला नाही जमणार आहे. ओके. एखादी जबाबदारी घ्यायलाच आपल्याला असं वाटतं मला नाही जमणार. म्हणजे हा एकदम कॉन्फिडन्स जो आहे ना, हा कॉन्फिडन्स हा कमी झालेला आहे. म्हणजे ह्या इतके बदल, हो ना, म्हणजे ते जाणवणार पण नाहीत कदाचित. एक्झॅक्टली तेच सांगते मी की हे आपल्याला समजतच नाही की हे असं का होतंय, किंवा हे होतंय हे पण नाही समजत. ओके, आणि मग इथे आपलं वागणं बदलतं, म्हणजे त्या महिलेचं वागणं जे आहे हे बदलतं. ओके. आणि मग घरच्यांना असं वाटतं की अरे नाही, हिचं वागणंच काहीतरी वेगळं झालेलं आहे. घरच्यांनाही नाही समजत की हे काय होतंय. बरोबर. कारण हे जे आहे ना, ही सगळी प्रोसेस खूप स्लो प्रोसेस आहे. असं नाहीये आज आहे उद्या नाहीये. ओके. हा, म्हणजे असं नाहीये. स्टेडी लक्षणं नाही आहेत ही. त्यामुळे मग ह्या फेजमध्ये म्हणजे हे एकतर असं मला काहीतरी होतंय हे जोपर्यंत स्वतःला समजत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला नाही सांगू शकत. बरोबर. किंवा समजा घरच्यांना हे समजलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे, 1 वर्षापूर्वीची माझी आई किंवा माझी बायको ही अशी नव्हती, पण आता ही अशी झाली लागली, काहीतरी बदल झालेला आहे, तर आपल्याला ह्याचा विचार केला पाहिजे. ओके. म्हणजे हा एवढा अवेअरनेस क्रिएट होणं हे खूप गरजेचं आहे. ओके. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? एकतर सगळ्यात महत्त्वाचं, समजा मला समजलं की मी ह्या सगळ्या गोष्टींमधून मी जातीये, हे जेव्हा तुम्हाला समजतंय तेव्हा तुम्ही हे गोष्टी बोलल्या पाहिजेत. ओके. घरच्यांशी बोलल्या पाहिजेत,
डॉक्टरांना जाऊन कन्सल्ट केलं पाहिजे की हे काही वेगळं आहे का. ओके, म्हणजे इथे मी नाही म्हणते की तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जा, तुम्ही गायनॅकला कन्सल्ट करा, तुम्ही तुमच्या कोणत्याही फॅमिली डॉक्टरला कन्सल्ट करा की मला हे असं होतंय. आणि जेव्हा हे होतंय आणि आपण कुठल्याही डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर पूर्ण हिस्ट्री घेतो आणि मग त्या हिस्ट्रीमधून आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या समजतात की अरे हा ही फेज आहे आणि ही फेज तुम्हाला समजा व्यवस्थित घालवायची असेल तर मग तुम्हाला हे चेंजेस हे करावे लागतील. मग ते चेंजेस त्या महिलेने पण करणं गरजेचं आहे आणि घरच्यांनी करणं पण गरजेचं आहे. सो अशा वेळेस स्पष्ट किंवा घरच्यांना सर्व क्लिअरली सांगणं, कधी पण सांगणं, म्हणजे एकतर त्यांनी सांगणं, घरच्यांना समजा त्या जाणवल्या गोष्टी की हिच्यामध्ये काहीतरी चेंजेस होत आहेत तर त्यांनी ते समजून घेऊन, कारण समजा तिला नाही समजलं की मला डॉक्टरला कन्सल्ट करायचं तर ॲटलिस्ट जेव्हा घरच्यांना समजतंय तेव्हा घरच्यांनी तरी एकत्र जाऊन डॉक्टरला कन्सल्ट करून डिस्कस हे केलं पाहिजे. म्हणजे हा इथे घरच्यांचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की घरच्यांनी ह्या कुठल्याही गोष्टीवर रिॲक्ट न होता काय होतंय हे समजून घेणं हे गरजेचं आहे. नाहीतर मग सगळेच समजा रिॲक्ट होत राहिले. कारण काही वेळेस असं होतं की त्या घरात फक्त एकुलती एक तीच स्त्री असते, बाकी घरात कोणी स्त्रिया नसतात, पुरुष असतात. तर अशा वेळेस परिस्थिती हँडल करणं थोडं जड जात असेल. हे खूप जड जातच. आणि दुसरी गोष्ट, आपल्या आधीच्या पिढीचे पिरियड्स जाताना असा काही अनुभव असेलच असं नाहीये. त्यामुळे हा टोटली वेगळा अनुभव. प्रत्येक स्त्रीचा वेगळाच अनुभव असतो. या प्रत्येक स्त्रीचा आणि प्रत्येक घराचा हा वेगळा अनुभव असतो. आणि त्यामुळे ही गोष्ट ह्यातून एका निष्कर्षापर्यंत पोचणं ही जी प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रियेसाठी आपला पॉडकास्ट त्यांना उपयोगी पडणार. नक्कीच. जसं आपण मगाशी बोललो की वजन वाढणं, तर अनेक स्त्रियांचं असं असतं की आम्ही व्यवस्थित एक्सरसाइज करतोय, डाएट करतोय, पण आमचं वजन वाढतच चाललंय या फेजमध्ये. तर याच्या मागे काय काय कारणं असू शकतात? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण वजन वाढणं ही प्रत्येकच महिला ही फेस करत असते. ओके, तर इथे ना आपल्या शरीरामध्ये बरेच बदल घडत असतात. जसं मी सांगितलं, एक तर आपले हॉर्मोन्स हे कमी होऊन जातात आणि त्यामुळे मग इन्सुलिन रेझिस्टन्स हा वाढतो. स्नायू जे आहेत, स्नायू हे कमकुवत होतात किंवा कमी होतात. मसल मास, टोटल मसल मास हा कमी होतो. ठीक आहे. मेटाबॉलिझममध्ये चेंजेस होतात, म्हणजे डायजेशन, मेटाबॉलिझम हे कमी होतं. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा आपण आयुर्वेदानुसार विचार करतो तेव्हा रजक्षय झालेला असतो, धातुक्षय हा झालेला असतो. ओके, म्हणजे रस, रक्त, मांस, धातूंवर हा परिणाम झालेला असतो. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून वजन हे वाढत असतं. ठीक आहे. म्हणजे ही जी आहे ही नॅचरल प्रोसेस आहे. नॅचरल प्रोसेस असल्याने आपल्याला ह्याच्यावर खूप जास्त काम हे करावं लागतं. आणि जेव्हा मग आपल्याला हे खूप व्यवस्थित सायंटिफिकली याचा विचार करून प्रत्येक महिलेचा वेगवेगळा, म्हणजे प्रत्येक प्रकृती ही वेगळी असते. प्रत्येक महिलेने आपल्या स्वतःमध्ये आपली मेडिकल हिस्ट्री काय आहे, आपल्या डिलिव्हरीज किती झालेल्या आहेत, ओके, अजून ह्याला असोसिएटेड काय त्रास आहेत, लाईफस्टाईल कशी आहे, ह्याचा विचार करून वजन कमी कसं करायचं हे ठरवायचं असतं. ओके. आता बऱ्याचदा काय होतं, डाएट हा केला जातो पण वजन कमी होत नाही. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये डाएट करताना तुम्ही तो कुठल्या पद्धतीने करताय, तुम्ही हा कोणाचं तरी ऐकून करताय का? मैत्रिणीचं वजन कमी झालं म्हणजे तुमचं वजन कमी होणार आहे असं अजिबात नाही. त्यामुळे तुमच्या प्रकृतीला कुठला डाएट, तुमच्या लाईफस्टाईलला, तुम्ही समजा काम करताय 8 ते 10 तास समजा तुम्ही बसूनच आहात, तर मग तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अजून आपल्याला काय काय केलं पाहिजे ह्याचा विचार हा केला पाहिजे. त्यामुळे हे नक्कीच आहे, हे सगळ्यांनाच हे जाणवतं की मी डाएट करतेय पण माझं वजन नाही कमी होते. मग इथे आपण पुन्हा आपले पिरियड्स रेग्युलर आहेत का, त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत का, हे पुन्हा आपण डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करून आपण ह्या वजनासाठी आपण काय केलं पाहिजे, पेरिमेनोपॉझल फेजमध्ये मी आहे का, ओके, आणि मग त्याला असोसिएटेड मला अजून नाही ना काही त्रास, की थायरॉइड नाही ना डिटेक्ट झालेला,
म्हणजे मग इथे तुम्ही परत तुमचे ब्लड पॅरामीटर्स हे चेक करून घेतले बरोबर, पाहिजे. बरोबर. म्हणजे वजन कमी करणं हे फक्त करताना आपण फक्त डाएट हा एकमेव फॅक्टर कन्सिडर करतो. ओके. तर फक्त तसं न करता तुम्ही आधी तुमचं पूर्ण अनालिसिस हे केलं पाहिजे. बरं. म्हणजे सर्व ब्लड टेस्ट म्हणजे जसं डॉक्टर सांगतील तसं येस, तुम्हाला तुम्ही ब्लड टेस्ट करा. मग तिथे अजून बाकीचं काही नाहीये ना, दॅट इज गुड, की बरोबर. चला थायरॉइड नाही, अजून काही नाही, डायबिटीस नाही, ठीक आहे. म्हणजे मग त्या गोष्टी ह्या कट झाल्या. ओके. मग आता वजन का नाही कमी होते? मग डाएटमध्ये तुमचं बॅलन्स्ड डाएट आहे का? तुम्ही जेवण काय काय घेताय? ओके, हो मी ब्रेकफास्ट ह्या वेळेत करते म्हणजे माझ्या वेळा ठरलेल्या आहेत, असं बरोबर. पण असतं बऱ्याच जणांचं. मी हेच खाते पण तरी वजन नाही कमी होत. बऱ्याच जणांचं असतं मी फक्त फ्रुट्सच खाते ह्या पर्टिक्युलर वेळेमध्ये. म्हणजेच तुम्ही बॅलन्स डाएट घेत नाहीये. बरोबर. बॅलन्स डाएट हे खूप महत्वाचं आहे. मग तिथे तुमचं प्रोटीन्स, फायबर्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे अगदी व्यवस्थित समजा तुम्ही घेतले ओके. तर वजन कमी नक्कीच तुमचं होईल. आपलं ॲक्च्युली जी परंपरागत महाराष्ट्रीयन थाळी जी असते, आपलं घरगुती जेवण, हेच खरं बॅलन्स डाएट आहे ऍक्च्युली. सर्व गोष्टी त्यामध्ये, सर्व कलर्स असतात, सर्व Yes. गोष्टी बॅलन्स असतात. नक्कीच सो नक्कीच. ते सुद्धा जरी फॉलो केलं सगळ्यांनी तरी खूप फरक पडू येस शकतो, येस नाही येस. आता इथे काय होतं ना, वजन कमी करायचं म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात असतं प्रोटीन्स. का? प्रोटीन्स वाढवा. आजकाल खूप खूप ते ट्रेंड आलाय तो ऍक्च्युली. प्रोटीन पावडर सुरू करतात वेगवेगळे. मग फक्त प्रोटीनच खायचं. प्रोटीन बरोबर अजून दुसरं काहीच नाही. कार्ब्स कट डाऊन करतात. म्हणजे भाकरी, पोळी, फुलका, भात हे सगळं कट डाऊन करतात. तर तसं नाही चालणार. प्रत्येक गोष्ट ही इम्पॉर्टंट आहे, त्याचं हे काम आहे. आणि आपण स्वतः आत्तापर्यंत आणि आपल्या 2 पिढ्या आधीच्या काय खात आलेल्या आहेत तेच आपल्याला पचणार आहे. बरोबर आहे, अगदी खरं. तेच आपल्याला सूट होणार आहे. तुम्ही उठून रोज फक्त प्रोटीन पावडरवर राहिलात तर तुमच्या लिव्हरवर प्रचंड ताण येणार आहे. प्रोटीन पचवायचं काम लिव्हरचं असतं. त्यामुळे तुमच्या थाळी जी आहे आपली महाराष्ट्रीयन थाळी, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या खूप छान बॅलन्स केलेल्या आहेत. आणि एक सिम्पल रूल सांगते. वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला 50% फायबर्स हवेत तुमच्या थाळीमध्ये. फायबर्स म्हणजे फक्त सॅलड नाही बरं का. फायबर्समध्ये फळभाज्या, पालेभाज्या, कच्चं म्हणजे सॅलड येईल इथं, आणि फ्रुट्स ह्या गोष्टी येतात. 50% हे यायला पाहिजे. म्हणजे सिम्पल आहे. 1 वाटी तुम्ही पालेभाजी घ्या, 1 वाटी फळभाजी घ्या, 1 वाटी कोशिंबीर घ्या किंवा सॅलड घ्या. इथे तुमचं 50% कव्हर होऊन झालं. जातं. बरोबर. आणि मग तुम्ही 25% हे प्रोटीन्स घ्या. ओके. ओके. मग इथे तुमचं येतं वरण, डाळ, उसळ ह्या गोष्टी येतात. किंवा नॉनव्हेज खात असाल तर ते पनीर येऊ शकतं. ह्या गोष्टी ह्या 25%च येतात. ओके. आणि 25% कार्ब्स येतात. ओके. मग इथे तुम्ही शक्यतो भाकरीवर शिफ्ट व्हा. त्याच्यातून फायबर्स पण मिळणार आहेत, पचायला सुद्धा हलका आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी ही भाकरी तुम्ही घ्या. ओके. आणि तूप 1 चमचा तरी हवं. जे तुमच्या जेवणामध्ये फॅट्स सुद्धा हे हवेत, कारण हे सगळं जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या सगळ्याचं पचन जे आहे हे व्यवस्थित होणार आहे. आयुर्वेदामध्ये तुपाला खूप महत्व आहे ना. तूप हे हवंच हवं. आम्ही औषधी तूपच देतो. खरे. आणि त्याचा खरंच चांगला म्हणजे हे हवंच आहे. हो. ते ऍक्च्युली इंटरनल ऑइलिंग होत असतं ना, त्याच्यामुळे इंटरनल ल्युब्रिकेशन आहे. त्यानंतर म्हणजे तूप हे अगदी चांगलं फॅट, आपण ज्याला म्हणतो चांगलं फॅट आहे आणि बॅड फॅट आहे कोलेस्ट्रॉल मध्ये. तर हे तुमचं गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी पण तूप हे तुम्हाला मदत करतं. हे सगळंच आहे. तुपाने तुमचं डायजेशन चांगलं होणार आहे, पोट साफ व्हायला मदत होणार आहे. त्यानंतर तूप तुमचं पित्त हे कमी करणार आहे, म्हणजे बॅलन्स करणार आहे. एजिंग प्रोसेस तुमची ही स्लो डाऊन करणार आहे. इवन डायजेशन मध्ये सुद्धा तूप हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. म्हणजे ते तुमचं पटकन इन्सुलिन स्पाइक करत नाही. तूप जे आहे ते स्टेडीली इन्सुलिन सिक्रेशन हे होतं. त्यामुळे मग तूप हे खूप गरजेचं आहे. मी असं ऐकलं होतं, म्हणजे बरेच वर्ष झाली त्याला, की सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यातून तुम्ही 1 चमचा तूप टाकून ते पाणी प्यायचं. त्यांनी तुमचं खूप इंटरनल जे शरीरातल्या ज्या गोष्टी टॉक्सिन्स असतात ते निघून जातात. नक्कीच. असं आहे का? येस येस येस.
तुम्ही सकाळी तूप घेऊ शकता किंवा रात्री झोपताना तूप घेऊ Okay. शकता. आजकाल खूप बोललं जातं बरं का, कोलॅजन. हो हो 30 नंतर तुमचं Collagen. कोलॅजन इतक्या पर्सेंटनी हो. कमी होतं, 40 बरोबर. नंतर इतक्या पर्सेंटनी कमी होतं. मग तुम्ही एक्सटर्नली हे करा, तूप घ्या ना. ओके तूप हे अतिशय छान तुमचं कोलॅजन हे बिल्ड करणार आहे. बरोबर हे तूप तुम्ही इंटरनली घ्या, पण खूप जास्त घ्या असंही नाही बरं का. नाहीतर 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 मग लोक आता तूप खात बसतील, तसं नाहीये. तुम्हाला 2-3 चमचे मॅक्स 4 चमचे, तुमची प्रकृती काय आहे, दिवसभरात. ओके वात पित्त कफानुसार तुमची प्रकृती काय आहे, बरं. पुन्हा तुमची मेडिकल हिस्ट्री काय आहे, बरोबर त्याच्यावर सुद्धा आहे. पण बरोबर. तुम्ही 2 चमचे तूप डेफिनेटली खाऊ शकता. तूप इंटरनली घ्या, तुमच्या स्किनला पण ते चांगलं आहे, केसांना पण ते चांगलं आहे. आणि शतधौत घृत म्हणून आहे. घृत म्हणजे तूप. ओके तर हे तुपापासूनच बनवलेलं 100 वेळा धुतलेलं तूप. येस त्याचे शतधौत रील्स पण खूप तूप. फेमस हे होते. तांब्याच्या परातीमध्ये आपण ते तूप करतो. ते तूप एक्सटर्नली जेव्हा तुम्ही स्किनला लावा. ओके, त्याचा सुद्धा खूप चांगला उपयोग, म्हणजे ओके कोलॅजन साठी म्हणून बरं बरं खूप चांगला उपयोग त्याचा दिसून ओके येतो. वाव, मस्त. आज आपल्या प्रेक्षकांना खूप छान छान टिप्स ऐकायला मिळाल्या. नक्कीच. आणि हे सगळेजण वापरू शकतात ना, शतधौत घृत. असं नाहीये की ओके. म्हणजे ही सगळेजण अगदी 100% वापरू शकतात. वापरू शकतात. सगळ्यांना चांगलाच Safe रिझल्ट आहे येतो याचा. सगळं. हो ओके, हो, ओके. नो केमिकल नथिंग, हम्म. फक्त प्युअर तुपाचं आहे ते. मस्त. तर मेनोपॉज नंतर स्त्रियांच्या लाईफमध्ये सेक्स किंवा इंटिमेट हेल्थ मध्ये थोडी गडबड होते किंवा त्याचा थोडा इफेक्ट होतो. तर त्याबद्दल काय सांगाल? त्याची कारणं काय असू शकतात? आता पुन्हा हेच की मेनोपॉजमध्ये आपलं जे हॉर्मोन आहे इस्ट्रोजन, हे हॉर्मोन हे कमी होऊन जातं. आणि त्यामुळे जसं आता तुम्ही म्हणलात की केसांना आणि त्वचेला हो. कोरडेपणा येतो, तसंच व्हजायनल ड्रायनेस पण येतो. ओके ओके. आणि त्यामुळे मग शारीरिक संबंधाच्या वेळी त्रास होणं हे एक लक्षण सुरुवातीला हे दिसायला लागतं. ओके ओके. म्हणजे हे पोस्ट मेनोपॉजच दिसतं असं नाही, हे पेरिमेनोपॉज फेजमध्ये सुद्धा हे आपल्याला दिसून ही येतं. म्हणजे ही वन ऑफ द साईन असू शकते. येस, की व्हजायनल ड्रायनेस. Dryness. ओके. आणि मग तेव्हा समजा ते त्या ॲक्टच्या वेळेस ते समजा पेनफुल असेल, तर नक्कीच मग त्या महिलेला वाटतं की अरे नको करायला, बरोबर. किंवा तो एकूणच ती जी अर्ज आहे, आपण हम्म. त्याला लॉस ऑफ लिबिडो म्हणतो, ओके ओके ती अर्ज, ती इच्छा सुद्धा ही कमी होऊन जाते. कारण तेच आहे की हॉर्मोन त्यासाठी जे हॉर्मोन लागणार आहे तेच हॉर्मोन हे कमी झालेलं आहे. ओके. पण मग इथे पुन्हा तुम्ही पेरिमेनोपॉझल फेज इझी करण्यासाठी म्हणून जी मेडिसिन्स घेतायत, ओके त्या मेडिसिन्सनी म्हणजे फॉर एक्झाम्पल शतावरी आहे, अश्वगंधा, गुडुची, गोक्षूर, ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. बरं म्हणजे ओव्हरऑल पूर्ण शरीरावर पण, मानसिक स्वास्थ्यावर पण, आणि हे व्हजायनल ड्रायनेसवर पण. ओके. आणि तेव्हापासून समजा तुम्ही ह्याबद्दल अवेअर असाल की नाही, माझं हे लाईफ आहे, हे लाईफ पण मला व्यवस्थित पाहिजे नंतर. बरोबर ओके. आणि तेव्हापासून समजा तुम्ही काळजी घेतली, त्याच्यावर योग्य उपचार घेतले, तर नक्कीच हे पोस्ट मेनोपॉज फेजमध्ये सुद्धा तुमचं इंटिमेट लाईफ जे आहे हे चांगलं राहणार आहे. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही मेनोपॉज तुमचा आलाय म्हणजे तुमचं इंटिमेट लाईफ हे संपलंय, असं नाही. असं बऱ्याच जणांचा समज असतो. असं अजिबात नाहीये. पण हे समजा तुम्ही सुरुवातीलाच पेरिमेनोपॉज फेजमध्येच समजा तुम्ही ह्या गोष्टी फेस करताय, त्याच्यावर तुम्ही नाही उपचार घेतले, तर ते पण एक कारण ठरू शकतं तुमचं मूड स्विंग्सचं. ओके तुमच्या मेंटल हेल्थवर अच्छा. पण त्याचा परिणाम होतो, बरं. तुमच्या रिलेशनशिपवर पण परिणाम होतो. बरोबर आहे. येस. नक्कीच. त्यामुळे मग पुन्हा म्हणजे ही गोष्ट जी आहे ही हजबंड वाईफ दोघांनीही ही समजून घेतली पाहिजे की ही या फेजमधली आहे, बरोबर. ह्याच्यासाठी उपचार घेतले पाहिजेत. किंवा सिम्पल तुम्हाला वेगवेगळ्या जेलीज पण मिळतात ओके की तो जो ड्रायनेस आहे त्याला हॉर्मोनल जेल्स असतात, बरं. ते तुम्ही सुरुवातीला वापरू शकता. ओके. अर्थात हे तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून तुम्ही ते घ्या. नक्कीच. आणि ह्याचा तुम्हाला त्या फेज दरम्यान पण आणि नंतरही हा चांगला
उपयोग हा होणार आहे. तर आजच्या आपल्या या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये असे कुठले बदल केल्यामुळे मेनोपॉजचा जो होणारा त्रास तो आपण कमी करू शकतो येस. आणि त्याची सुरुवात कधीपासून करावी? जर का तुम्ही आज पॉडकास्ट बघताय, तुमचं एज 30 आहे, तर तुम्ही आजपासून सुरुवात करा. ओके, बरं. आपण एक्झामची तयारी किती एक वर्षभर आधी करतो. त्यामुळे लाईफस्टाईल हे आपल्या हॉर्मोन्सवर परिणाम करतच असतात. मग समजा तुम्हाला आज समजलं की लाईफस्टाईल माझ्या हॉर्मोन्सवर परिणाम करणार आहे, तर तुम्ही आजपासूनच सुरुवात करा ना. कशाला तुम्ही ते सिम्पटम सुरू होण्याची वाट बघताय? खरे, ट्रू. सिम्पटम सुरू झालेत म्हणजे चेंजेस झालेले आहेत ऑलरेडी. ते करेक्ट करावे लागणार, त्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार. त्यापेक्षा हळूहळू लाईफस्टाईल चेंजेस हे एका दिवसाची गोष्ट नाही आहे. करेक्ट. ओव्हर द पिरियड ही होत असते. हो. म्हणजे समजा मी आज ठरवलं मला माझी लाईफस्टाईल चेंज करायची आहे, त्याच्यासाठी मला समजा मी 8 वाजता उठते, तर मला 6 वाजता उठायचं आहे. तर 8 वाजता उठणाऱ्या महिलेला, मुलीला 6 वाजता उठण्यासाठी म्हणून एक दिवसात तर ते घडणार नाहीये. तिला खूप डेडिकेटेडली, कन्सिस्टंटली तिने समजा 6 महिने प्रयत्न केला, तर ती 6 वाजता उठायला लागणार आहे. ओके, म्हणजे लाईफस्टाईल मधले चेंजेसला खूप वेळ लागतो. करेक्ट. त्यामुळे ते हळूहळू तुम्ही सुरू केले पाहिजे. लाईफस्टाईल जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये सगळंच येतं. तुमची दिनचर्या, आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे, आणि आयुर्वेदात तर ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठेत सांगितलंय, पण ब्राह्ममुहूर्त नाही जमणार, कारण आपली लाईफस्टाईलच वेगळी आहे आजकाल. पण हो, लवकर उठणं हे गरजेचं आहे. मग लवकर म्हणजे काय, ते पण प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळं असेल, पण आपण एक वेळ धरूयात की लवकर उठणं म्हणजे 6 वाजता उठणं. तर 6 वाजता जेव्हा तुम्ही उठताय, तुमच्या दिवसाची सुरुवात जेव्हा तुम्ही लवकर करताय, मग तुम्हाला वेळ मिळतो. वेळ कशासाठी मिळतो? तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो, तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळतो. त्यामुळे एक आयडियल लाईफस्टाईल काय असली पाहिजे की सकाळी तुम्ही उठताय, उठल्या तुम्ही एक 5 मिनिटं 10 मिनिटं फक्त स्वतःला देताय, शांत बसताय. ओके, आणि म्हणजे तीच तुम्ही दिवसाची सुरुवात करताय. आपण मेडिटेशन म्हणूयात, ब्रीदिंग म्हणूयात, या काळामध्ये प्राणायाम करताय. कारण तुम्ही दिवसाची सुरुवातच तुम्ही एक तुमची नर्वस सिस्टीम काम डाऊन करताय. ओके, तुम्ही लगेचच तुमचे कॉर्टिझॉल हॉर्मोन जे आहे ते लगेचच तुम्ही ट्रिगर नाही करत आहे. कॉर्टिझॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन आहे. हे तुम्ही सकाळीच ट्रिगर कधी कराल? जेव्हा तुम्ही सकाळी उठल्या मोबाईल धरतात. झालं, ते ट्रिगर झालं, तुमचा अख्खा दिवस हा स्ट्रेसमध्येच जाणार आहे. त्यामुळे तुम्ही दिवसाची सुरुवात करताना शांततेत करा. मेडिटेशन करा, प्राणायाम करा, एक्सरसाइज करा. एक्सरसाइज हा मस्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे पेरिमेनोपॉझल फेजमध्ये आहे, एक्सरसाइज हे टॉपचं औषध आहे त्यांना. ओके, म्हणजे हे करणं भागच आहे त्यांना, पर्याय नाही. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स हे तुम्ही केवळ समजा एक्सरसाइज केला तर तुम्ही टिकून राहणार आहात, आणि हे इझिली तुम्ही हे सगळं फेस करू शकणार आहात. ओके, एक्सरसाइजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेंथ ट्रेनिंग. एक्सरसाइज म्हणजे काय वाटतं? वॉकिंग. वॉकिंग करते रोज, तो एक्सरसाइज नाही आहे. तो फक्त तुमचा मूड चांगला करतो, तुमच्या शरीराला एक मूवमेंट देतं, एक मोटिवेशन देतं. वॉकिंग हे गरजेचं आहेच, पण वॉकिंग किती पाहिजे? आता 8,000 ते 10,000 स्टेप्स पाहिजेत. एवढं वॉकिंग हवं. एवढं वॉकिंग करतं का कोणी, आणि बेसिकली वेळ असतो का तेवढा, तेही महत्त्वाचं. तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही लाईफस्टाईल चेंजेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लवकर उठा, मेडिटेशन करा, प्राणायाम करा, एक्सरसाइज. ओके, आणि मग इथे वॉकिंग हे एक तर आहे, पण स्ट्रेंथ ट्रेनिंग, वजन उचलून करायचे एक्सरसाइज. त्यांनी तुमचं जे मसल लॉस जो होतो नॅचरली जो होतो, आणि मसल लॉस झाल्यावर फॅट वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं. माझ्यासाठी जिम लावणं गरजेचं आहे. जिम लावणं गरजेचं आहे असं मी नाही म्हणणार, पण तुम्हाला तेवढं स्वतः तुम्ही वजन उचलून काय काय एक्सरसाइज करू शकता हे तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर. तर तुम्ही त्या घरी पण करू शकता. ओके, आपल्याला काही जाऊन 10 किलो 50 किलो वजन नाही उचलायचं आहे.
स्वतःसाठीच फक्त. आणि मसल बिल्ड पण नाही करायचं. बरोबर. ओके, पण तो एक्सरसाइज हा झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही अगदी 1 किलो 1.5 किलो वजन उचलून सुरुवात करा, बरं. हळूहळू सुरुवात करा. तुम्ही 2 किलोपर्यंत जा, 5 किलोपर्यंत जा, हम्म. सफिशियंट आहे. हम्म. आपल्याला बायसेप्स किंवा सिक्स पॅक नाही करायचं आहे, हम्म. पण आपल्या प्रत्येक मसलला व्यायाम हा झाला पाहिजे. ओके ओके. इथे सूर्यनमस्कार सुद्धा खूप चांगला एक्सरसाइज आहे. बरं. सगळ्या ह्याला तुमच्या मसल्सना छान स्ट्रेचिंग होतं त्याने. अरे वा. मग ते किती केले पाहिजे? कमीत कमी सूर्यनमस्कारांचे? 12 रोजचे? रोज. ओके. कमीत कमी 12 पासून तुम्ही 25 पर्यंत जा. सुरुवात तुम्ही एकाने करा ना, बरोबर. की नाही मला नाही जमत आहे. कारण बॉडी पेन किंवा थकवा हे पण एक खूप महत्वाचं लक्षण ओके. असतं. आणि ते जाणवलं की सोडून देतात सगळं बरेच सोडून जण देतात. की हा, नाही मला नाही जमत आहे, मला मला खूपच त्रास थकवा होतोय. आलाय. म्हणजे पॅम्पर इथं करतात Correct, स्वतःला. आणि नक्की काय करायला पाहिजे हे समजत नाही. त्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग हे केलं पाहिजे. ओके. तुम्ही 1 पासून 2, 5 सूर्यनमस्कार, 12 सूर्यनमस्कारला वेळ किती लागतो? 15. 5 मिनिटं, 5 ते 7 मिनिटं बस. ओके. जास्त वेळ लागत नाही. म्हणजे बरं. असंही कोणीच सांगू शकत नाही की मला वेळ नाही. ओके, वाव. त्यामुळे हे खूप अगदी साधे एक्सरसाइजेस आहेत आणि खूप सारे प्रकार आहेत. बँड मिळतात, थेराबँड मिळतात की जे स्ट्रेच करून तुम्ही बरोबर. एक्सरसाइज करू शकता. खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. हम्म. ते फक्त तुम्ही आणि यूट्यूब अवेलेबल आहे. हो. हां, तुम्ही तिथे शिकू शकता, करू शकता. पाहिजे तर तुम्ही एखाद्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊन तिचं हम्म. कन्सल्टिंग घेऊ शकता की मी काय काय एक्सरसाइज बरोबर. करू, मला रोज येणं शक्य नाही आहे. सो मेनी वेज. तुम्हाला फक्त हे माहिती पाहिजे, ती इच्छाशक्ती पाहिजे, बरोबर. तर तुम्ही नक्कीच करू शकाल. तर लाईफस्टाईलमध्ये ह्या 2 गोष्टी झाल्या. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे तर लाईफस्टाईलमध्ये आहार, डाएट. तर डाएटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय येतं माहिती आहे का, की सेट युअर बॉडी क्लॉक. डाएटसाठी पण आणि झोपेसाठी पण. बरं. किंवा सेट युअर रुटीन. तुमच्या जेवणाच्या वेळा फिक्स पाहिजेत. ओके. ओके, हे जेव्हा फिक्स होईल ना तेव्हा तुमचं डायजेशन हे आपोआप चांगलं होणार आहे. अच्छा. बरं. म्हणजे समजा आता माझी जेवणाची वेळ 2 आहे, तर मला बरोबर 1:30 वाजता मला जाणवायला लागतं की मला भूक लागायला लागली. कारण ती बऱ्याच वर्षांची ती फिक्स सवय टायमिंग असते ती. आहे. जाणवायला लागतं याचा अर्थ काय होतो, की माझ्या स्टमकमध्ये ते गॅस्ट्रिक ज्युसेस, ते एन्झाईम्स हे सिक्रेट व्हायला लागले. ओके. का सिक्रेट व्हायला लागलेत, की आता पचनाची प्रक्रिया ही सुरू करायची आहे. बरोबर. ओके, हे जेव्हा होतं तेव्हा तुमचे डायजेशन जे आहे हे डायजेशन चांगलं होणार आहे. बरं. ओके, त्यामुळे तुमच्या जेवणाच्या वेळा ह्या फिक्स हव्यात. तुमच्या शरीराला पण समजतं या वेळेत ही गोष्ट होणार आहे आणि मला त्याच्यासाठी प्रिपेअर राहायचं. बरोबर. त्यामुळे तुमचं ब्रेकफास्ट, लंच, डिनर ह्या वेळा तुम्ही समजा फिक्स केल्या तर तुमचं डायजेशन चांगलं राहणार आहे. आणि डायजेशन हे तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्याने तुमचं डायजेशन, मेटाबॉलिझम सुद्धा बिघडतं. ओके. आणि अग्नी आपला चांगला असणं, अग्नीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. ओके, त्यामुळे कुठलाही रोग आपल्याला नको असेल तर तुमचा अग्नी चांगला असणं म्हणजे तुमचं पचन चांगलं असणं हे खूप गरजेचं म्हणजे आहे. बॅलन्स्ड असणं. ओके. येस. आणि त्यासाठी तुम्ही त्या त्या वेळेला जेवणं हे गरजेचं आहे. बरं. ओके, त्यामुळे हे एक सगळ्यात महत्त्वाचं, सेट युअर बॉडी क्लॉक. ओके. बरं. ब्रेकफास्टची वेळ काय पाहिजे, तर सकाळी 8 ते 9. कधी जर का तुम्ही 6 वाजता उठताय तर सकाळी उठल्यानंतर 2 तासाच्या आतमध्ये ब्रेकफास्ट हा झाला पाहिजे. बरं. त्यामुळे सकाळी 8 ते 9, जेवणाची वेळ 1 ते 2 आणि रात्रीची जेवणाची वेळ 7 ते 8. 9 नंतर जेवण नाही. 9 नंतर जेवण म्हणजे पोट तुमचं वाढतंय नक्की 100%. अच्छा. त्यामुळे लाईफस्टाईलमधलं तिसरी गोष्ट आली की तुमचं जेवण. त्यानंतर झोप खूप महत्त्वाची आहे. कारण झोपेच्या पण तक्रारी ह्या खूप जाणवतात मेनोपॉझल फेजमध्ये, की झोप येत नाही. मगाशी मी सांगितलंच आहे, झोप येत नाही, गाढ लागत नाही, डिस्टर्ब झोप असते किंवा खूप उशिरा झोप लागते. ओके, म्हणजे माझ्याकडे असे पेशंट येतात अगदी की नाही मला काहीतरी अशी गोळी द्या की मला ना झोपायचं आहे. बापरे.
आणि म्हणजे मी जवळजवळ महिनाभर झालं मी झोपलीच नाही. ऐक म्हणजे असंही एवढी लोकांना त्रास होतो. सिव्हिरिटी असते ती. ओके. आणि समजा तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी समजा केल्या आहेत, आत्ताच्या लाईफस्टाईल चेंजेस मी जे काही सांगितले, तर नक्कीच त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट हा झोपेवर होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुन्हा झोपेची वेळ फिक्स करा. ओके. समजा रोज तुमची झोपेची वेळ बदलत असेल, झोप सुद्धा येते कशाने? तुमचं ह्याच्यामध्ये मेलॅटोनिन हॉर्मोन सिक्रेट व्हायला लागतं. ते योग्य प्रमाणात सिक्रेट झालं तर तुम्हाला झोप ही व्यवस्थित येणार आहे. तर मिनिमम झोप किती पाहिजे प्रत्येक व्यक्तीला? 6 ते 8 तास पाहिजेच पाहिजे. त्यामुळे झोप तुम्हाला व्यवस्थित हवी असेल तर एकतर वेळ फिक्स करा. झोपायच्या आधी अर्धा तास मिनिमम मोबाईल बाजूला ठेवा. ओके. कारण पुन्हा तो लाईट डोळ्यावर येतो आणि त्यामुळे मग पुन्हा आपल्याला झोप ही ते हॉर्मोन सिक्रेट होत नाही आणि झोप लागत नाही, उशिरा लागते. झोपायच्या आधी अर्धा तास घरातले सगळे लाईट डिम करा. म्हणजे मग ते पुन्हा त्या हॉर्मोनचं काम हे सुरू होतं, आपण पण काम डाऊन होतो. लाईट सगळे चालू असल्यानंतर मग पुन्हा आपण पण अलर्ट मोडमध्ये असतो. ओके. 2 तास आधी जेवण, म्हणजे ते पचन पण जे आहे हे व्यवस्थित होतं. म्हणजे हे लाईफस्टाईल मधले मेजर चेंजेस हे आहेत की सकाळी फार काही अवघड नाहीये हे करायला. अजिबात कोणीही करू शकतं आणि कुठल्याही दिवसापासून सुरुवात करू शकतात. येस, नक्कीच. परफेक्ट लाईफस्टाईल हे खरं तुम्ही मस्त सांगितली. हो, स्टार्ट टू एंड. येस. आणि ह्याचा पुढे सुद्धा म्हणजे ज्या मेनोपॉजमध्ये एंटर करणार आहेत त्यांना सुद्धा खूप फायदा होऊ शकतो. हे सगळ्यांसाठीच आहे. पण पर्टिक्युलरली समजा तुम्ही ह्या फेजमध्ये असाल तर हे फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे. ओके. तर मेनोपॉज नंतर हाडं खूप ठिसूळ होतात. मागच्या एका उत्तरामध्ये तुम्ही सांगितलं. तर त्यासाठी आपल्या आयुर्वेदामध्ये काही अशी औषधं आहेत का की ज्यांनी हा त्रास कमी होऊ शकतो? हो, नक्कीच. हाडं ठिसूळ होणं पुन्हा एस्ट्रोजनमुळेच, आपलं इम्बॅलन्समुळेच हाडं ठिसूळ होतात. आणि त्याच्यासाठी आयुर्वेदात औषधं तर चांगली आहेतच, प्लस आपण डाएटमधले पण चेंजेस हे केले तर त्याने सुद्धा खूप चांगला फरक हा पडतो. आणि हाडं ठिसूळ समजा झालेली असतील किंवा होऊ नयेत ह्याच्यासाठी पुन्हा एक्सरसाइज. ओके. एक्सरसाइज तुम्ही समजा रेग्युलर केला तर तुमच्या हाडांची बळकटी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने राहते. येस. तर आयुर्वेदातली मेडिसिन्स तुम्ही विचारताय तर इथे सगळ्यात महत्त्वाचं येतं अभ्यंग, म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावणं. ओके. ओके. कारण हाडांचा आणि वातदोषाचा संबंध आहे. ओके. त्यामुळे आपल्याला वातदोष कमी करण्यासाठी आणि नॅचरली हाडांना पण बळकटी देण्यासाठी म्हणून संपूर्ण शरीराला तेल लावणं हे गरजेचं आहे. अभ्यंग समजा म्हटलं तर आपण अभ्यंगम आचरेत नित्यम, रोज करायला सांगितलंय. अर्थात ते शक्य नाहीये, पण आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्ही घरच्या घरी करा, संपूर्ण अंगाला तेल लावा. तुमच्या डॉक्टरकडून एखादं औषधी तेल जे तुमच्या प्रकृतीला, तुमच्या वयाला सूट होईल ते घेऊन या, किंवा तुम्ही एखाद्या पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन अभ्यंग करा, जे काही तुम्हाला शक्य आहे ते. तर त्यांनी एक खूप चांगली मदत होणार आहे. त्यानंतर रँडमली कॅल्शियम घ्यायला लागू नका. कारण बरेच जण असं स्वतःच्या मनाने सुद्धा चालू करतात. येस, तर तसं करू नका. मगाशी जसं सांगितलं की तुमचं एक ब्लड पॅरामीटर्स करणं हे गरजेचं आहे. ऑस्टिओपोरोसिस आहे का नाही ह्याचं मशीन असतं, ते पण तुम्ही चेक करू शकता. आणि समजा ते चेक केलं तर तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की तुम्हाला किती ग्रॅम कॅल्शियम हवंय. ओके. ओके. आणि तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये आहात आत्ता, त्यामुळे हे आधी ॲनालिसिस करून घ्या आणि मग तुम्ही औषधं सुरू करा. D3 हा पण एक फॅक्टर आहे आजकाल, कारण ऑफिस टायमिंग असतं 10 ते 5 किंवा 9 ते 5 आणि तेच उन्हाचं टायमिंग असतं. त्यामुळे ऊन हे आपल्या शरीराला आजकाल लागतच नाही. त्यामुळे D3 डेफिशियन्सी आहेच आहे. तर D3 सप्लिमेंट पण अर्थात तुम्हाला पुन्हा ब्लड पॅरामीटर्सवर असते, तुम्ही ठरवा की ते किती घ्यायचं आहे, किती दिवस घ्यायचं आहे याच्यासाठी. त्यामुळे आणि आयुर्वेदामध्ये जी औषधं आहेत ही अतिशय चांगली औषधं आहेत. कॅल्शियम सप्लिमेंट्स पण आहेत, किंवा अर्जुन, शतावरी, गोक्षूर ही औषधं आहेत.
वेगवेगळी भस्म असतात, त्याचा सुद्धा खूप चांगला उपयोग हा कॅल्शियमसाठी म्हणून होतो. आणि आहारातले पण बदल, म्हणजे तुम्ही नाचणी खायला सुरुवात करा. नाचणीचा पण खूप अतिशय चांगला फायदा हा आपल्याला दिसतो. नाचणीचा आपल्या केसांवर पण चांगला फायदा दिसतो, बोन्सवर पण दिसतो चांगला फायदा. जनरली असं आपल्यासमोर पिक्चर आहे की मेनोपॉज आल्यानंतर स्त्रीचं सौंदर्य संपतं किंवा ती खूप एजेड दिसायला लागते. तर हा समज आहे का फॅक्ट आहे? आणि जर असं असेल तर नवीन सुरुवात तिने कशी करावी मेनोपॉजच्या काळानंतर? येस, म्हणजे खरं तर ह्याचं उत्तर आपण आत्तापर्यंत जे बोललोय त्याच्यातच आहे. सौंदर्य संपतं असं नाही आहे. आपण म्हणतो ना की 40शीतलं सौंदर्य एक वेगळं असतं, बरोबर. ते एक वेगळं दिसायला लागतं. ओके, एक ती मॅच्युरिटी आलेली असते, सगळं असतं. पण तरीही सौंदर्याची व्याख्या जी आजकाल मीडियामध्ये किंवा ओव्हरऑल जे काय ॲडव्हर्टिजमेंटमध्ये करून ठेवलेली आहे ना, ती खूप वेगळी आहे आणि आपण त्याच्याकडेच धावत असतो सतत. आणि हेल्दी काय आहे ह्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. तर मेनोपॉजमध्ये आपलं सौंदर्य हे बदलणार आहे. ओके, बिघडणार नाही आहे, तर ते बदलणार आहे. कारण तेच की ज्याच्यामुळे आतापर्यंत आपली स्किन टाईट होती, ते इस्ट्रोजन हॉर्मोनच आपलं समजा कमी झालंय, तर ती स्किन ही लूज होणारच आहे. ओके, पण मग ते जास्तीत जास्त चांगलं राहावं ह्याच्यासाठी तुम्ही आत्ता मी जे काही सांगितलं की तुम्ही लाईफस्टाईल फॉलो करा. तुमचे समजा मसल्स हे कमी होणार आहेत, तुमचे फॉर एक्झाम्पल आपले हात किंवा दंड ह्याचे पण हे लूज झालेले दिसतात आपल्याला, मसल्स, स्किन लूज झालेली दिसते. तर ह्याच्यासाठी डेफिनेटली तुम्हाला एक्सरसाइजेस मदत करणार आहे. बरोबर. मग इथे तुम्ही त्याच्यावरून कितीही लावा, नाही उपयोग होणार आहे. त्यामुळे आत्ताची जी लाईफस्टाईल मी सांगितली करेक्शन, ती करेक्शन ही गरजेची आहे. त्यानंतर येस, डेफिनेटली सौंदर्य हे जेव्हा तुमचं बदलतं तर एकतर तुम्हाला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. करेक्ट, ते खूप महत्वाचं आहे की ही गोष्ट होणार आहे. खरं. मी जशी 20मध्ये दिसत होते तशी मी 50शीत नाही दिसणार, 45मध्ये नाही दिसणार. ओके, हे आधी एकतर ऍक्सेप्ट करा. पण हां, तुम्हाला समजा काही अगदीच मेजर इश्यूज असतील तर ते ट्रीट तुम्ही नक्कीच करा. पण ते ट्रीट करतानाही योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या. म्हणजे तुम्ही खूप जास्त केमिकल्स वापरतायत, ते आजकाल खूपच आहे, स्किन केअर, स्किन रुटीन, मग हे लावा ते लावा, खूप सारं करतात लोक. तर ह्या सगळ्याच्या मागे न लागता आपल्यासाठी योग्य काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि ऍक्सेप्ट करा आणि योग्य ती तुमच्या सौंदर्यासाठी म्हणून. खरं तर पूर्ण पॉडकास्ट समजा ऐकला तर त्याच्यातूनच त्यांना सगळी उत्तरं मिळणार आहेत. तुम्ही डाएट व्यवस्थित ठेवा, डेफिनेटली तुमच्या स्किन जी समजा कोरडी असेल, सौंदर्य समस्या म्हणजे हीच आले ना की स्किन कोरडी आहे, केस गळतायत, हां, मग तुम्ही डाएट मधले चेंजेस करा, एक्सरसाइज करा डेफिनेटली. आणि काही आयुर्वेदिक औषधं पण आहेत, ती पण घ्या, त्याने सुद्धा तुम्हाला मदत होणार आहे. खूप मस्त. आणि स्टार्ट टू एंड आपले इतके छान प्रश्न झालेत आणि फ्लो इतका सुंदर आला ना, तुमचे सगळी उत्तरं आपल्या प्रेक्षकांना नक्कीच या पॉडकास्टमधून टेक अवे मेसेज खूप छान मिळणार आहे. तर जाता जाता एक टेक अवे मेसेज तुमच्याकडून काय द्याल आपल्या प्रेक्षकांना? सगळ्यात महत्त्वाचं की मेनोपॉज हा काही आजार नाही आहे, ती आयुष्यातली एक फेज आहे, ती येणारच आहे. त्यामुळे याबद्दलचा ॲक्सेप्टन्स आधी वाढवला पाहिजे. आणि ह्या काळामध्ये काय काय घडणार आहे याचा अवेअरनेस सुद्धा असला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला छोटे छोटी लक्षणं दिसायला लागतील, इमिजिएटली त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजे. कोणाशी तरी बोललं पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण योग्य वेळी घेतलेला उपचार हा तुमचा पुढचा बराचसा वेळ आणि बरेचसा जो काही डॅमेज तुम्हाला होणार असतो तो वाचवतो. मस्तच. त्यामुळे हेच मी सांगेन की हा आजार नाही आहे, ॲक्सेप्ट करा आणि योग्य ॲक्शन घ्या. परफेक्ट, खूप मस्त. आजच्या आपल्या पॉडकास्टमधून इतके सारे टिप्स आणि टेकअवेज मेसेजेस आपल्याला मिळालेत. सो थँक्यू सो मच मॅम आजच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल आणि एवढी छान इन्फॉर्मेशन आपल्या सर्व प्रेक्षकांसमोर शेअर केल्याबद्दल. तर थँक्यू मॅम.
मॅडमचं सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आहे. त्यांच्या इंस्टाग्राम लिंक्स आणि यूट्यूब चॅनलसुद्धा आहे त्यांचा. सो त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही कोलॅब करणार आहे. तर येस, नक्कीच तुम्हाला मेनोपॉज किंवा स्त्रियांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याबद्दल बोलायचं असेल, नक्कीच तुम्ही त्यांना कन्सल्ट करा. आणि या नोटवर मी हा एपिसोड एंड करते आहे. तुम्हाला एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा.